लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबाबत ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक घेतली। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांसोबत चर्चा करत लढवल्या जाणाऱ्या संभाव्य जागांवर चर्चा केली। बैठकीत संभाव्य जागांबाबत अभ्यास आणि चिंतन केल्याची माहिती संजय राऊतांनी दिलेली आहे। विधानसभेसाठी आमचा अभ्यास पक्का झालाय, आमचा अभ्यास पूर्ण झाल्याचं राऊतांनी म्हटलंय। लवकरच आमचा वचननामा तयार केला जाईल अशी माहिती राऊतांनी दिली। उभाटा हा एक स्वतंत्र पक्ष आहे। त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी, कोणाबरोबर युती करावी, 288 जागा लढवाव्या की 88 जागा लढवाव्या, हा त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे। म्हणून मला असं वाटतं की 288 मतदारसंघाचा ते जर आढावा घेणार असतील, कदाचित स्वबळावर लढण्याचं त्यांच्या मनामध्ये असू शकतं। म्हणून कदाचित हा चाचपणी होत असेल। ते पण 2.5 वर्षापासून ते म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल। आम्ही आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जातोय। महायुतीचं सरकार देखील इथं पुन्हा एकदा येईल। त्याच्यामुळे हे त्यांचं तिथल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी वक्तव्य असतात। कुठेही सरकारला काही होणार नाही। सरकार आहे तसं 5 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल।